उल्लासनगर 3 के टी सेक्शन संतोष नगर जसलोक स्कूल के पास सोमवार रात जन्मदिन समारोह के दौरान हुए विवाद में शिवसेना शिंदे गुट के उपविभाग प्रमुख संतोष मिसाल पर कुछ लोगों ने सीमेंट की लादी और डंडों से हमला कर दिया। इस हमले में वह गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तुरंत मध्यवर्ती अस्पताल में भर्ती कराया गया। मिली जानकारी के अनुसार कार्यक्रम के दौरान कुछ लोगों ने जानबूझकर विवाद खड़ा कर माहौल बिगाड़ने की कोशिश की। स्थिति को शांत कराने पहुंचे संतोष मिसाल पर हमलावरों ने डंडों और सीमेंट की लादी से प्रहार किया। शिकायत के आधार पर मध्यवर्ती पुलिस ने महेश सोनी, सतीश सोनी और करण जाधव सहित 4 लोगों के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। घटना की जानकारी मिलते ही शिवसेना शिंदे गुट के महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी के मार्गदर्शन में उपजिला प्रमुख दिलीप गायकवाड़ और उपशहर प्रमुख संदीप गायकवाड़ अपने कार्यकर्ताओं के साथ अस्पताल पहुंचे। बाद में सभी ने सेंट्रल पुलिस स्टेशन जाकर वरिष्ठ पुलिस निरीक्षक शंकर आवतरे से मुलाकात की और आरोपियों की तत्काल गिरफ्तारी की मांग की। संदीप गायकवाड़ ने चेतावनी दी कि यदि शीघ्र कार्रवाई नहीं हुई तो शिवसेना अपने अंदाज में जवाब देगी। इस मौके पर उपशहर प्रमुख सुरेश सोनवने, विभाग प्रमुख सुनील सिंह कलवा, ज्ञानेश्वर मरसाले, महेंद्र पाटिल, रविंद्र निकम, आदेश पाटिल, केशव ओवलेकर सहित बड़ी संख्या में शाखा प्रमुख और पदाधिकारी उपस्थित थे। माझं नाव संतोष मिसाळ आहे। मी 3 नंबर ओटी संतोष नगर या ठिकाणी राहतो। काल रात्री आमच्या इथे काही दारू पिऊन काही लोक तिथे धिंगाणा करत होते। एक कार्यक्रम होता, वाढदिवस होता। त्या कार्यक्रमामध्ये ते लोक होते आणि दारू पिलेले होते, शिवीगाळ करत होते। त्यांना समजून गेला असता त्यांनी मला नंतर 7-8 लोकांनी येऊन मी मंदिरासमोर उभा असताना लाट्यांनी आणि त्या विटांनी आणि पत्रे सिमेंटचे पत्र्यांनी त्यांनी मला मारलेलं आहे। त्यामध्ये सतीश सोनी, महेश सोनी आणि एक करण होता आणि अजून 2-3 जण होते, त्यांच्याबरोबर होते। तर लोकांनी मला मारलं आणि मग त्यानंतर मग स्थानिक कार्यकर्ते ठिकाणी आले शिवसेनेचे आपले, आणि त्यावेळी त्यांनी मला उचलून हॉस्पिटलला घेऊन गेले। या संदर्भात काय पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रार दाखल केली का? पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे, स्टेटमेंट मी दिलेलं आहे। आणि ही जे माझ्याबरोबर जे घडलेलं आहे ते नेहमीच घडतंय, त्याविषयी काहीतरी आवाज उठवला पाहिजे। कारण दिवसेंदिवस तिकडे गंजेडी लोक वाढत चालले आहेत। दारू पिऊन रात्रीचे जे ज्यांची नावं मी सांगतोय ना, ते तिकडे रात्री जवळ 12-1 वाजेपर्यंत रिक्षात बसून कुठे कोपऱ्यात बसून दारू पितात आणि जोरजोर शिवाय देतात। त्यांना घर आहे की नाही काय माहिती नाही। त्यामुळे आहे ना, तिकडे लेडीज लोकांना खूप त्रास आहे। त्या संध्याकाळी ते तिकडे बसतात, तिकडे मार्केट आहे, मार्केटला लेडीज लोक इजा करतात आणि अशा वेळी मग ते तिकडे छेडखानी करणं, गाडी कट मारणं असं आणि चोरी प्रकारच्या पण घटना त्या ठिकाणी बऱ्याच वेळा घडलेल्या आहेत। कुठली घटना आहे? चोरीची घटना। परिसर कुठला आहे? परिसर आहे संतोष नगरचा, 3 नंबर ओटी, जसलोक शाळेच्या बाजूला। काल रात्री संतोष नगर 3 नंबर ओटी परिसरामध्ये आमचे उपविभाग प्रमुख संतोष मिसाळ हे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये गेले असता काही गंजडी पोरांनी त्यांच्यासोबत तिथं वाद घातल्यानंतर पुन्हा संतोष मिसाळ आपल्या घराकडे परतत असताना त्यांनी त्यांच्यावर डाव साधून त्यांच्यावर हल्ला केला। त्यांच्या डोक्यावर लाद्या आणि पत्रे फोडून त्यांना गंभीररित्या जखमी केले। काल रात्री शिवसैनिकांना फोन आल्यानंतर आम्ही त्यांना सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ॲडमिट केलं। तर इथे सेंट्रलमध्ये आल्यानंतर आम्ही पाहिलं की त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता। तर त्यांच्या प्रकृतीची परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये सध्या उपचाराला ठेवलेलं आहे। आज आमचं डेलिगेशन आमचे उपजिल्हा प्रमुख आणि बाकीचे सर्व पदाधिकारी, विभाग प्रमुख माननीय राजेंद्र चौधरी साहेब महानगर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI यांच्याशी भेट घ्यायला आले होते। वारंवार शहरामध्ये 1 ते 5 नंबर परिसरामध्ये गांजेडी गर्दुल्ले यांच्यामार्फत सर्वसामान्यांवर हल्ला होत आहे। आता तो हल्ला थेट शिवसैनिकांवर झालेला आहे। जर पोलीस प्रशासनाने याबाबत या घटनेची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना येथून जेलमध्ये पाठवावं, त्यांना हद्दपार करावं, अन्यथा शिवसेना स्टाईलने अशा गर्दुल्ल्यांना आणि त्या गांजा विक्रेत्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।